अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या ठिकाणी जी आज कारवाई झाली ही पूर्ण कारवाईची आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी. अकोले तालुक्यामध्ये दारू विक्रीचं प्रमाण जास्त आहे अशी नागरिकांनी सामाजिक संस्थांकडून वारंवार तक्रार होत असतात. त्या अनुषंगाने अकोले तालुक्यामध्ये दारू विक्री होऊ नये, अवैध दारू विक्रीला पायबंद घालावा यासाठी अकोले पोलीस स्टेशन पथक तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथक हे नेहमी गस्तीवर असतात. तर कालपासून अकोले तालुक्याचे पथक व श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथक त्या पथकातील कर्मचारी दादासाहेब लोढे, त्यानंतर संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल गाडे आणि बिरदवडे तसेच अकोले पोलीस स्टेशन येथील पोहेका जाधव आणि गुंजाळ यांचं संयुक्त पथक गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संगमनेर येथून मोठ्या प्रमाणावर एका छोट्या हद्दीमध्ये दारू विक्रीसाठी येत आहे. त्यानंतर धामणगाव पाट शिवारामध्ये या सर्व आमच्या पोलीस अंमलदार यांनी 3 ते 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून आणि माहितीची खात्री केली. त्यानंतर त्यांना सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान एक छोटा हत्ती क्रमांक MA17 शिवी 4662 हा संशयात पद्धतीने येत असताना दिसला. त्यानंतर आमच्या पोलीस अंमलदारांनी त्याला धामणगाव पाट शिवारामध्ये अडवलं आणि त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू मिळून आलेली आहे. तर सदर छोट्या हद्दीमध्ये जवळपास 40 बॉक्स दारू, जवळपास 1,60,000 किमतीची दारू मिळून आलेली आहे. त्यानंतर 3 लाख रुपयाचा छोटा हत्ती असा आम्ही म्हणजे आमचे श्रीरामपूर साहेबांचे पथक आणि अकोले पोलीस पथक आता 4,64,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जागीच पकडलेला आहे. त्यानंतर आम्ही आमच्या पथकांनी त्यांना नाव विचारले असता त्यांनी आपले नाव विशाल पोपट निळे, राहणार धांदरपळ, तसेच राजेंद्र बाळासाहेब तांबे पेनगिरी तसेच यांचे जबाब घेतला असता त्यांनी अक्षय मारुती वागचौरे यांच्या सांगण्यावरून सदरचे दारू हे अवैध दारू विक्री करताना मिळून आलेले आहेत. त्यानंतर त्यांना विचारलं की त्याच्या जबाबामध्ये विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरची दारू ही संगमनेर शहर येथील उमेश सुरोशी यांचे जे दुकान आहे देशदारू दुकान त्याच्यातून त्यांनी आणलेली आहे. तर आम्ही उमेश सुरोशी देशदारूचे मालक संगमनेर येथील यांना सुद्धा आम्ही या सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेले आहे. तर सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4,64,000 रुपयाचा मुद्देमाल तसेच 4 आरोपी आम्ही निष्पन्न केले आहेत. पुढील कारवाई आम्ही करत आहोत. तसंच सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन आणि एक्साईज डिपार्टमेंटला सुद्धा सदर घटनेची माहिती देत आहोत. आणि अकोल्यामध्ये दारू विक्री होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांवर रेड करून दारूचा आम्ही समून नायनाट करू. साहेब यांच्या कोणकोणत्या कलमावर गुन्हे दाखल होणार आहे आणि काय कारवाई होणार आहे? यामध्ये मुंबईत दारूबंदी कायदा जो आहे त्याच्याप्रमाणे 65 वगैरे विविध कलमांद्वारे आपण गुन्हा दाखल करणार आहोत. त्यानंतर हे जे वारंवार गुन्हे करणार आहेत त्यांच्यावर आम्ही मुंबई दारूबंदी कायदा कलम 93 प्रमाणे सुद्धा त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई EDM ऑफिसकडून करणार आहोत. तसंच इतर जे कायदे आहेत ते एक्साईज डिपार्टमेंटकडील आहेत. तर आम्ही त्यांना सुद्धा पत्र देऊन त्यांच्याद्वारे यांच्या विविध कलमांवर कारवाई करणार आहोत. साहेब अकोला तालुक्यात सुद्धा इथून मागे बरेचदा अवैध दारू विक्री होती, किती आटोक्यात आली आहे तुम्ही आल्यापासून? जवळपास अवैध दारू विक्री आधीपासून जी होती त्याच्यामध्ये जवळपास 75-80% दारू आटोक्यात आलेली आहे. आणि इथून सुद्धा इथून पुढे आम्ही विविध प्रकारच्या रेड करून सतत दारूचा आम्ही समून नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी आम्हाला अकोल्यातील जनता अतिशय सुज्ञ आहे आणि त्यांचं सुद्धा आम्हाला पाठबळ आहे. असे जनतेने आम्हाला पाठबळ द्यावं, माहिती द्यावी. आम्ही 100% अकोले हा तालुका हा दारूमुक्त करू. किती वाजल्यापासून ही कारवाई चालू होती? सदर आमचे जे पथक होते रात्री 12 वाजेपासून दबा धरून बसले होते. परंतु हे दारू विक्रेत्यांना काय खबर लागली असेल किंवा ते काही माहिती नाही, परंतु हे सतत हुंदकाने देत होते. परंतु 8:30 वाजता ते आम्हाला शेवटी आमच्या पथकाच्या ताब्यात आम्हाला मिळून आले. कोणत्या प्रकारची दारू हाती लागली? देशी दारू. देशी दारू. ठीक आहे.